बाई इकडे आहे का? लयच मोठा आहे वाळा आहे बाई मोहिनीचा. मोठा मोठा पलाट आहे. जागा लय मोठी आहे बाई. पैस जिकडे जाऊ तिकडे बांध कमी आहे बाई. जिकडे जाऊ तिकडे बांधीलच आहे. लय पैस निघाला बाई. दोन्ही बाबाईचा जर वापर काढला ना तरी लय मोकळ्याचा काय निघती. बुडाबुडीली जागा राहते. लय मोठा आहे बाई घर मोहिनीचं. माहिती हो मला माहित नव्हतं. मी ऐकलं होतं लय आहे मोठा आहे मोठा आहे मोठा आहे. पण आहे हो खरंच मोठा आहे हो. 3रा मजला बी लहान साजरा बांधेला आहे. माय बसली सकाळून जाऊन तर उठाच ना वाटे मला तर. लयच साजरे वाटे बाई. कुठे गेली बाई पार्वती? पार्वती अम्मा इकडे आहेस का तू? काय म्हणता बाई? अव काही नाही. समजा जणी तर तिथे नाश्ता करून राहिला. तू दिसली नाही म्हणून आली. खरं तर तुले बोलायले मी म्हणलं बाय कुठे गेली. चल ना चल. समजा जणी नाश्ता करून राहिला. चल तुले बी आवाज दिला आणि तू इकडे होती म्हणून आली हो मी तुला पाहायले. काही पाहिजे का तुले? अंगिंग धुणं नाही तर झालं सगळ्याच्या तशा अंग धुणं धुतलं बाई मी अंग. मग काय तो माय बाई त्या वदर मोहिनीच्या खोलीत नाणीत गेलती ना. ओ साजर गरम कडक पाणी आलं मस्त अंग धुतलं बाई. शॅम्पू गिंपू होतं माझ्या डोकं धुतलं साजर. म्हणलं घ्या लावून शॅम्पू बी. आता पुरीचंच घर होय का लोकांचं होय काय? लोकांच्या घरी तर आपण बी खायला हात नसतं लावलं. माझ्यासारखी तर काय नाही लावत. आता पोरीचं घर होय म्हणून घेते माणूस. हो मग काय तर पोरीचंच घर होय नाही तर काय तर. अहो माय तुला मोहिनी किती किप म्हणे की काकू ये ना माघारी काकू ये ना माघारी. ते आता एक दिवस नाही टाइम काढला तिच्या घरी याचा. साजरा आहे की नाही. आणि खरं सांगू का पार्वती आज त्या म्हणलं ना पोरीच्या घरी मला लय बरं वाटलं. तू बी पोरगीच होय होते. चुलती लोक असते का? पोरगीच होय ना तू इथे. हा पाय राय 2 रोज. काही जाऊ नको. जाऊ दे सखाराम गेले असतं. तू सकाळी परवा जाय नाही तर तुला काय माय एसटीत बसून दिलं की तुला सबन कळते माय बाई. तू जाऊ बी शकतो. माझ्यासारखं थोडी आहे हे बाळ काम की घरा लोक नेऊन द्या लागते म्हणून. तुले सकळते माय बाई एसट्या गिष्ट्या. तुले बाय पाहुणेले मी एसटीत बसून द्यायला लावीन. राह ना 2-4 दिवस. पाय ना मोहिनीचं कौतुक. तसं राहत मला वाटून राहिलं. जाच कुठे लागते मग मला बी. राहू का नाही तर साजरा आहे तसं मोहिनीच्या घरी काही टेन्शन नाही माय बाई. खा प्यायचं नाही ना राहायचं नाही ना निजायचं नाही माय बाई. स्पेशल होतं सरायली असं काही नाही की अंगावरची पंचायत आहे का काही आहे. सबन होतं सोय साजरी आहे होती. राहू का 2 दिवस नाही तर लेकच जून. तसा मान बी आहे मला पण हलकट नाही पाहत. मोहिनीची काकू हो ना मी. असं म्हणता का बाई? नाही पण मी नाही राहत बाई. साजरं नाही लागत बाई. जवायच्या घरी लय दिवस राहणं बरोबरची गोष्ट नाही माय बाई. पानसटपणा होते माय उगास. तुम्ही मी बी त्यात राहू माय बाई. काय म्हणतील मोहिनीच्या गावातले लोक म्हणतील माय आता लोक माय होती आता चुलती बी आली. मी नाही राहत माय बाई. मी जातो बाई. संध्याकाळची जाईल नाही तर सकाळी सकाळची चालली जाईल. असं करतो बाई. हे पा सकाळी सकाळून चहा घेतला की चालली जातो है की नाही. हो मग मी तेच तर म्हणतो तिला राय 1 दिवस अजून राय साजरं. हा का तुले आता लय घाई आहे म्हणून घाई गडबड नाही तर माय मोहिनीचं कोठं दाखवायला नेलं असतो. एवढं मोठं वाळ आहे माय बाई. माय बाई काय सांगू तुले. फॅक्टरी मला नेलं बाई पाहुण्यानं. हे पाय एवढी मोठी फॅक्टरी आहे माय बाई. मशीना आणि एवढे मोठे लोक आहेत बाई. तर ती कामाले मी तर अन्य समजतो की माय एवढे मोठे लोक सांभाळणं तोंडाची गोठ आहे का? लय मोठे मजूर आहेत ना. तशीच मी तर म्हणतो त्याच्यापेक्षा मोठी आहे का काय सांगा. तर लाईना जवळची फॅक्टरी झाली आता. त्याचं काम आता बस होतं झालं बाई. त्या काय मशीनाचं काहीतरी चालू आहे बाई. ते लय मोठा आहे ना मा. लय मोठा कारभार आहे तो. नेलतं ना बाई मला पाहुण्यानं दाखवले. गाडी आहे गाडीत बसून गेलो बाई 1 दिवस. दोन्ही फॅक्टरी दाखवल्या बाई माझ्या वयानं मला. भलतं गमलं बाई. तू काही म्हण. हे बाय तुला सांगतो पार्वती आपल्या पोरीचं टेन्शनच नाही आपल्याला आहे की नाही. लयच साजर घर भेटलं ना बाई. मोठे लोक तर आहेतच ना माय. लयच मोठे लोक आहेत. हो मग काय तर माय बाई माझ्या ठाणीला म्हणलाच मोठेपणा आहे बहिणीला. जवायचाही तसाच मोठेपणा. इनीचाही मोठेपणा करते. कोणती जगातली बाई पोरीच्या सासूला ढंगाचं म्हणते का? माई जेठाणी होय पोरीच्या सासूचं कौतुक करता करता सरत नाही याचं. काल तर बाई दिवसभर मा डोकं खाल्लं. मा पोरीची सासू अशी मा पोरीची सासू तशी. एवढी साजरी बाई जगात सापडणार नाही. मी म्हणलं तू यासारखी जगात बाई सापडणार नाही. मला सांगा पोरीच्या सासूले कोणा चांगलं म्हटलं का आज लोक. पण ही आमची हेमाडी जेठाणी पोरीच्या सासूचाही हरिक करते. कोणाच हरिक नाही करत होय. भली येडी आहे. इथे येतच नाही ना मानपान राहणं. आता 2 दिवस राहिली ना मी असा साजरा मानपान करून घेतो म्हणलं. इले काय येणार आहे 6 महिने नाही 12 महिने राहिली तर इले काही येत नाही. याच्या त्याच्या पुढचं ओढते फक्त हे स्वतःचा असा हे कुठे माझ्यासारखा टेटरपणा नाही ना अंगात. जरासा टेटरपणा पाहिजे. मग समोरचा माणूस किती बी चांगला असला म्हणून काय झालं आपलं बी काही ना काही दिसला पाहिजे. नाही तर लोक मान नाही देत म्हणलं. मग येत बाई निरा माझा वैलय साजरा माई येनलय साजरी माझा वैलय साजरा आणि मा ढमकलय साजरं. तर माय बाई साजरं असलं तरी म्हणूनही साजरं खोटा काढत राहा मग अजून सुधारतात. राहतो ना मग पार्वती राय मग पाहतो ना मग पाहतो. काही असं मा काही मन नाही. मला गमती नाही कोणाच्या घरी. माझी सोयच होत नाही. खरं सांगतो बाई तुम्हाला. मोठ्या बाई तुम्हाला माहित आहे मा घरी कसं सबन पद्धतशीर मला हिशोबानच करेल आहे सारं. त्याच्यानं की मला लोकांच्या घरी गमतच नाही बाई. अशी त्याच्या घरी लय साजरं पण मा घरच्या सारखं नाही बरं. मा घरी काही चीज वन नाही बाई.
वाघिणीचं दूध नाही फक्त, नाही तर बाकी कायची कमी आहे सांगा बरं माझ्या घरी. मोहिनीच्या घरच्या पेक्षा तर सतपटी ना माझ्या घरी माझी सोय आहे बाई. अति माही सोय नाही होत बाई, त्याच्यानं काही बी राहत नाही. अहो नाही व सोय काय नाही होत व पार्वती, नाही व समजी तर सोय चालू आहे माय. रात्री निजेची बी किती पद्धतशीर व्यवस्था करेल होती ह्या पाय पार्वती. बिछायनातल्या त्या काय होय त्या गाद्या चादरा आणल्या होत्या बाई, म्हणजे घरचं बा कमी कमी पडलं पाहिजे कोणाले म्हणून. मग 2 दिवसापासून आणून टाकल्या त्या गाद्या, त्या चादरा, गाद्यावर त्या बेडशीटा माय बी समज चादरा बी किती साजऱ्या होत्या. वाजलं का रातभर थंडी अजिबात नाही ना माय. लय साजरे ब्लँकेट आहेत ना माय बाई, त्याचं बी भाडं चालू आहे म्हणलं. हो सोयीच्या बाबतीत माईनी काही कमी नाही पडू दिलं, पण समज केलं. आणि काल बी एकाने का बाई सवळ गेली म्हणलं माईन बोलायले की चला बाई जावा. ते काय करावंच लागते तेवढं, आता घरचा कार्यक्रम म्हणला म्हणजे करावंच लागते. एवढी बी साजरं नाही बरं बाई, तुम्हाला सांगतो. हे पा एवढं बी पोरीच्या सासूचे कौतुक करणं बरोबरची गोष्ट नाही. खोटं वाटते निरा तुम्ही बाई, काही डोकसच नाही बाई तुम्ही. खरं ना, काही कळतच नाही तुम्हाला. इराच करता तुम्ही, एवढं काय करायला लागते. एवढी कोणती ढंगाची आहे. आपल्या पोरीला का लय सुखात ठेवते काय? पाहिलं नाही काय? सुखात असती तर मोहिनी जर सुधरली नसती काय? आता मनाच टाइम पडते, पण काही नाही बरं बाई. मोहिनीच्या अंगावर उलसक मास नाही आलो. घर पान दार पान काय नाही, पोरीचे सोय मनशांत काय नाही. आणि तिच्या नंदा पाहिला काय? लहान आगाव आहेत नाही बाई. मा सांग बोलल्या नाही. शेवटी मी म्हटलं मी मोहिनीची काकू हो ना वा, म्हणतात हो का, असं का, असं का तसं का, असं नाही की हो का काकू तुम्ही कधी आल्या का काय, का काकू तुम्हाला भेटून लय साजरे वाटलं. जर माणूस की नाही. तुम्हालाच भरला मोठेपणा, मापोरीच्या घरचं असं मापोरीच्या घरचं तसं काही नाही बरं बाई. साऱ्याच्या दिव्याखाली अंधार असते. नाही व पार्वती पाय व आता तिच्या नंदा तो संग खायला बोलती. तुझं काम आहे ना तिच्या नंदाई संग बोलायचं. माय त्या मुंडकं टेकवलं माहिती तिच्या पायावर टेकवा लागत होतं. तशा त्या लागू देत नाही. भल्ल्या माय बाई टँडर आहेत त्या, मलाच तरीच लागू देत. पण तरी आपलं काम आहे माय बाई. सकाळी म्हणतील ना आपल्या पोरीले त्या म्हण लागत होतं तोंडापुरतं नाही. मी काय म्हणणार आहो काही बाई तुमचं तर कुकडी त्या हॉटेलात का बसू का मी पाया लागत त्याच्या. म्या नाही म्हणलं गेलं. बरं चला बरं बाई, त्या नाश्ता करून राहायला म्हणतात काही तर मी बी खातो. तशी काही भूक नाही मले. ते ताजं हाय काही कमाय हाय रातच नाही. तसं शिवपात मी खात नाही ना, म्हणून म्हणतो. मा घरी मी सगळं गरम गरमच करतो, तुम्हाला तर माहित आहे. श्यामारे काय म्हणता भाऊ? ते म्या म्हटलं ते आता मुरली मामाच्या घराचं वस्तू राहीन तर तयार घेता का तू? मग का मी घेऊ? घ्या ना आता तुम्ही. मोठे साजरे दिसते मोठ्या घरचा. आणि तसं माझी जर तंगी चालू आहे म्हटलं, हात जरा टाईट आहे मा. ते आता सोयाबीनले भाव नाही तुम्हाला तर माहित आहे. मा सोयाबीन 2 वर्षाचा घरात पडेल आहे, पण इका तो भाव काहीच नाहीत ना. त्याच्यानं जर काम जर कडक चालू आहे तर म्हटलं मग घ्या ना तुम्ही. तो आला हमेशाच आहे रे असं. हमेशाच काय भाऊ? आता मागे मामा मावशा आलते तुम्ही आम्ही कपडे घेतले ना. आता डबल म्हटलं आता माझी सोय नाही म्हणून राहिलो मी. घ्या तुम्ही. तशी बी तुम्ही मोठे म्हणलं मोठ्याच्या घरचं साजरं लागते. हे कोण काढलं तिला आता? मोठ्याच्या घरचं साजरं लागते, लहान्याच्या घरचं गुजरं लागते का? मग असं असं करशील तर मग घे तू आला तू घेन मा मी घेतो. माग जो का पैसा तू चालला का? हे पाय त्या मुरली मामाले त्या मामीले मी घेतो, ते कृष्णा मामाले त्या मामीले त्या आबाल तू घे. रे बा म्हणजे ती काही मी दोघाईले तुम्ही लयच हुशार दिसून राहिले भाऊ तुम्ही. मला निरा मॅटर समजता का निरा? माई जर शिकेन तंगी आहे म्हणून राहिलो मी. आता तुम्हाला बी माहित आहे ना माझ्या सोयाबीन निघायचं राहिलं ना. सोयाबीन निघलो की मी कोणी म्हणसान दे बा तुम्ही घ्या कपडे. मी सोयाबीन निघलो की तुम्हाला पैसे देऊन देईन. बाबू पैशाच्या गोष्टी कोणाला सांगून राहिला तू? पैशाच्या गोष्टी पैशा जोरावर बोलतं का आपल्या समोर? शानपणा कमी कर. लहानच राह. मोठा बोले म्हणते पैसे देऊन देईन. कायचे पैसे देशील मी? कायचे म्हणजे काय दिलं तुम्ही बोले? बस झालं. आता फालतूचं काय वाचत राहायला होतं मला. पुस्तक लिहिलं जाईन ना, एवढी मोठी लिस्ट होईन ना. मोठा काय दिलं म्हणते. तुले दिल्या का नावच नाही रे. नावच नाही तुले. सारखा भाऊ असल्या वैरी पुरला. मी करू तुमची आरती वाटतो. हे बा फालतू तुम्हाला डोकं खाऊ नका. रामपायरात माझ्या घरी आले तर आले सारखी ते बोलत ना. पण मी म्हणतो हे बा ती वैरा वगैरे तुम्ही भागून घ्या. माझं खरंच पैसे नाहीत बा. मी इमानदारीने सांगतो माझं खरंच पैसे नाहीत. मला पोराची फी भरायला लागते. तुम्ही ते घेऊन टाका बा. कोणाला घ्या, दोन्ही मामाले घ्या का एका मामाले घ्या का तिकडे आबाले घ्या, काही करा. माया तो खडकूच नाहीये. आईला सांगू तू आई तर म्हणते दोघंही जण वैर घ्या म्हणते. आता हे आईनं काही बी लावलं एक अरे दोघांचा वैर तसा मी साजराही दिसत नाही ना समाजाच्या दृष्टीनं. तिला म्हणा मी तुला वैर घेऊन देतो म्हणा. तूच तो वैर सोडवतो म्हणा. बाईच्या घरचा वैर म्हणून बा तो नावानं.
आमचं काही जास्त लचण लावू नको म्हणा माग बा. तुम्हाला सांगतो भाऊ, मला माया त्या निंदाच्या बायाचे पैसे राहिले म्हटलं त्याच्यातून मा हरभरा उलटला. तुम्हाला माहित नाही का काय राजू? आता माया माग मला माहित, माया माग किती घोर आहे ते. तुम्ही असं दाखवून राहिलं सगळं तुम्हाला माहितच नाही. थोडं नुकसान झालं का मला? मग तू आज झालं मा का राहिलं का? हा, माझं का हिर आहे काय? गेलं नोपसलं ना आणले पैसे का झाड आहे? गेलं हलवलं ना आलं पैसे. मले बी माया संसार आहे, मले बी माझ्या लेकरा बाकराची शाळा आहे, ते खाणं पिणं काय नाही बे. कोणी पाहिलं की हातच वर करतले का? काही ना काही जबाबदाऱ्या घेत जाय जरा. ते तू एकाले घे, मी एकाले घेतो, सांगून ठेवतो आताच. फालतू वक्तावर तमाशा करू नको. ओ भाऊ, माझं पैसे नाहीत, मी तुम्हाला स्पष्ट शब्द सांगून राहिलो. राजू आता काही लावू नका. ते मला माहित नाही. तू आण उधार आण, व्याजान आण, काही कर. माझं काय काय ती काय 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 हे आहे का? नशीन तुला करायचं ते आईला सांगून दे का आहे तर. मला काय सांगतो काय नाही त्याची? हा, ते मामाच्या घरचं वस्तू आहे तर मला म्हणते तू घे म्हणते. काही आहे मी म्हटलं घे, माझं पैसे नाही तर ऐकत नाही. शक्य धंदेच करते तिला. तशी मोठे तेवढे खोटे असतात. मिरवेले समाजात मोठे आणि कर्या धरेले नाही. हे बा, पोस्टच नाही सांगून द्या. आपली तशी तंगी चालू आहे. पैसे नाहीत म्हणा माझं. आता एवढा मोठे कपडे घेते मामा इले कांदा धान. तुमची माय बी एक एकच आणते. कोण घेतले का दिवाळीला? कोणा भावाले भाऊजाईले कपडे घेतले कोण? मावशीले काही नाही रा. आणि ते तसं नाचता तुम्ही बी. आता वैरागिराची सोय नाही पण आमची. तसं म्हणून चालते का व? डोकं नाही का तुले? सोय नाही. ती सोयाबीन घरात पडल्या जाऊ दे, मी 2-4 पोती नेतो बाप. देव असं करतो, 10 पोती इकून टाकतो. म्हणजे कसं ओम्याची फी बी भरल्या जाते आणि ऐराचंही मिटते. आणि तशी 5-6 हजार मला खिशातही राहतात मग आपल्याला. तसं करतो. आता माय बाई, तुम्ही काय म्हणलं होतं? सोयाबीन इकलं की तुला बांगड्या करून देईन. आता 10 पोती असं त्यातलं काढसान तर मग बांगड्या कशा होती? सप्पा चेक. तसं चालणार नाही. तुम्ही म्हणलं होतं सोयाबीन इकलं की एका मुठीनं तुला पैसे देऊन देईन आणि तू त्याच्या बांगड्या करतो. हे बा, सळल्यासारखे रंग बदलत जाऊ नका तुम्ही. काय म्हणलं मी? बांगड्या पाहिजेत म्हणजे पाहिजेत. मला सांगून ठेवतो. सोयाबीनच्या पोत्याला हात तलवून दाखवा तुम्ही, मग सांगतो. ते सोयाबीन मीच इकीन आणि मीच त्याच्या बांगड्या करीन. सांगून ठेवतो. ऐरण पाण्यासाठी माझ्याजवळ पैसे नाहीत. काही काय बोल्यावर जर ताबा ठेवत जा ना. आता काय म्हणता मग काय म्हणता? स्वतःच्या शब्दाला मान नाही. सांगून राहिली. तुम्ही म्हणलं होतं मले मा बांगड्या तुम्ही मोडल्या, तुम्ही म्हणा मी तुला बांगड्या करून देतो. आता या वर्षी तर मी करूनच घेतो. काय हो ना तिकडे सोयाबीन इकायचं नाही, सांगून ठेवतो. ते भाव झाला 7,000 की मग मी इकीन. अहो भैताळ बाई, का म्हातारपणा लोक ठेवतं का ते? मागच्या वर्षीचं आहे, यंदाचं येऊन पडलं. आता का पुढच्या वर्षीचं का डोक्यावर बांधतं का ते पोते? का ते सोयाबीन ठेवायला मला घर बांधायला लावतं दुसरं? आय बाई, आज इकून टाकते आता मी. काही भाव वाढत ना काही नाही. माझं पैसे नाही तिकडे. तुला बांगड्या देतो मी करून पुढच्या वर्षी. आलं तुमचं पुढचं वरीस निघालं. माहित नाही मला. हे बा, लय ऐराचं टेन्शन आहे ना. त्या मोठ्याने म्हणा तू दोन्ही मामाले कपडे गुड्याले कपडे घे म्हणा. त्या मामाले साड्या मी आणतो. माझं लय मोठ्या साड्या आहेत, पेटी भरेल आहे. नाहीतरी काही मी घालत नाही अशा ये जाय साड्या. असं करा, त्यातल्या 2 साड्या काढतो मी, देऊन द्या. आणि मोठ्याले म्हणा तुम्ही माणसाचे कपडे घे. निबला ना ऐराचं काम. आता फालतू सोयाबीनचं नाव काढू नका, सांगून ठेवतो. सोयाबीन तर एकखटा मी इकीन आणि साजऱ्या बांगड्याच्या तर ती पाटल्या करून आणीन. मग असं नाही म्हणत कोणत्या वर्षी माणूस की राहू दे, लय 6 वर्ष झाले तर बांगड्या मोडल्या मी, आता पाटल्या करतो. हो, ते बी त्याच्यानं करून देणं होत नाही. भैताळे मोडल्या काय मोडल्या हो बे? म्हणतो ना करून माय बाय 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 बाय, लहान झाली या माणसाची. कायले मोडल्या मी? फुटाने आणि मोडल्या लहान झाली. गाडी घ्यायला कोण मोडल्या पटल्या माय बांगड्या? नाही त्या गाडीवर तू हिंडत नाहीस का? मी झंटो काही एकटा. मी काही म्हणलं नव्हतं तुम्हाला मला गाडीवर हिंडवा म्हणून. बांगड्या तर मला करूनच पाहिजेत. मा बापानं करून दिल त्या लग्नात. मा बापाची निशाणी आहे ती. आणि तुम्हाला का अशीच मी चिंता बांधायच्या भावात जाऊ देणार का ते? मला काही घेणं देणं नाही. मला बांगड्या करून पाहतात म्हणजे कवायचं म्हणलं तिकडे ऐर होत का अन्न होत का काही होत, मला घेणं देणं नाही. सोयाबीनले हात लावायचा नाही. ते मी इकीन आणि मीच माया बांगड्या करून आणीन. मा बापानं देईल बांगड्या मोडल्या लागे खसं आता काढून द्यायच्या. ती नाना उघड बसरायला द्यायच्या. भल्ले गेले नाही रा. मॅट डोक्याचा वापर करणं हे बाई ना खरं मुले मातीतच घालते. पहिले बांगड्या करून घेईन मग जा तिकडे, जा मातीत जा का चुल्यात जा. मा काही घेणं नाही.